सप्तसुरानी या सभारंगणी रंग भराया या वेदमिया भाई या सभारंगणी रंग भराया या वेदमिया ढाई या दाव धेई आमुचे वरमाई यारणा दाव घेई आमुची वरमाई
आमची
Halo, halo. Ganesha, आले तुझ्या मंदिरात कर जोडून करीते तुला वंदना शिव तू नंदना करीते आराधना पार्वती करीते आराधना या वेदाऊनी देवा सभारंगना या वेदाऊनी देवा सभारंगना मनोभावे पूजिते मंगलमूर्ती मनोभावे पूजिते मंगलमूर्ती धावूनी आवे देवा या सभारंगणे हो ला 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 हो ला 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 ला
हॅलो हॅलो पहाटेचा गया प्रहरी झाली कोंबड्याची बांग पहाटेचा गया प्रहरी झाली कोंबड्याची बांग पहाटेचा गया
पासवर्ड सांगून जा ना. लाईट लावा. असं हट्ट करू नका, मला उशीर होतोय घरी जायला. देवा असं हट्ट करू नका, मला घरी जायला उशीर होतोय. चालेल, म्हणते मी गाणे, जर तुम्ही मला साथ देणार असाल तर. चालेल, म्हणते मी गाणे. नाव कोरले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी. नाव कोरले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी. नाव कोरले अंदाज नाहीसा होऊन आकाश मुंबई होऊ लागले आहे. लाईट लावून सर्व कामे आटोपली
चांगली होती, पण त्या पोरी राहिला तरी कुठे? त्यांना आवाज मारून घेते, अभय हिरा, अभय तारा, अभय चंद्रा. काय करा ते? अगं आज मथुरेचा बाजार, बाजारी सर्व कामे झाली आहेत का गं? हो राधे, गावापर्यंत सर्व कामे झाली आहेत बघ. मग चला तर मग बाजारी जाऊया. पण तुला रस्त्याची माहिती आहे काय गं? काय करा ते? मला त्या रस्त्याची मुळीच माहिती नाही बघ. अगं चंद्रा, तुला ते रस्त्याची माहिती आहे का गं? मला त्या मुळीच माहिती नाही गं. अगं हा, ती वरच्या वेळची मावसारी मावशी आहे ना, तिला आवाज मारून घे. तिला रस्त्याची माहिती असेल बघ. तू जेवत गेला हात मारून, माझ्या तिथं कालच भांडण झालेलं. अगं मेल्या का तुम्ही? तिथं भांडण राहता, मीच घेते आत मग. अगं मावशी ग मावशी, अगं मावशी ग मावशी. अरे काय ग म्हटलं पोरीनो? कुठे आहे? अरे तुला काय सांगू राजे? अगं आधी अशी पुढे ये. अगं आले असते बघ लवकर, पण काय सांगू, रात्रभर आहे ना माझ्या नवऱ्याला बांधून देत होती बघ. अगं काय बांधून देत होती? अगं तर तुला नंतर सांगते, आधी पुढे येते बघ. हा आधी पुढे ये. आले आले. केवढी ही गडबड, तोंडाची बडबड, केवढी ही गडबड, तोंडाची बडबड, हा माग पोरीनो जरास. आले आवरून सावरून घरात, नका मावशीला देऊ त्रास. आले आवरून सावरून घरात, नका मावशीला देऊ त्रास.
अगं काय ग राधे, अगं एवढा वेळ खरंच काय होती? अगं तुला काय सांगू, एक तर रात्रभर नवऱ्यानं झोपू नाही दिलं आणि सकाळी त्याला बांधून द्यायचं असतं बघ. अगं काय सांगतेस काय? अगं वेडे, न्यारी बांधून द्यायची असते बघ. असं होय? हा मग तुला काय वाटलं? मला वाटलं अगं तुम्ही आजकालच्या पुऱ्यांना नको तेच विचार करा. आजकालचा डिजिटल जमाना आहे. अगं तसं नाही ग मावशी. मग कसं मला वाटलं नवऱ्याला काही बांधून देतेस की काय? असे म्हणतेस होय? अगं पण एवढ्या घाईगडबडी बोलवण्याचं कारण तरी काय ग? अगं मावशी, आम्हा पोरी पोरींचा विचार चालू होता मथुरेच्या बाजारी जायचा. अगं मग जायचं की नाही? अगं पण आम्हाला कोणालाच रस्त्याची माहिती नाही ग. हा तुम्हाला तेवढंच मावशीने आठवण येते बरोबर. अगं मावशी असं नाही, अगं आम्हाला कोणाला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला आत मारून दिली बघ. ठीक आहे बरोबर, जे काय झालं असेल ते ठीक आहे. चला मी दाखवतो तुम्हाला रस्त्याची माहिती. चला चला. अगं राधे, मथुरी बाजूला चाललो आपण करत, पण तुम्ही घेतलं काय नेसलं काय हे सांगणार कोण ग? अगं मावशी हे सगळं सांगायलाच पाहिजे ग. अरे त्याशिवाय बाजार होणार कसं बघ? बरं मावशी सांगते आहे, कोणी घेतलं लोणी, कोणी घेतलं तूप, कोणी घेतलं दही, असा सगळा सोळा शृंगार करून आम्ही मथुरेच्या बाजारी जातो. ठीक आहे राधे, सर्व बाजारी जाऊया. तू पण सांग, तू काय घेतलं, तू काय नेसलं? अगं या अख्ख्या पब्लिकला माहितीये माझ्या कशात काय नाही पटक्यात पण बरोबर की नाही हो? हे वसंत विचार काय सांगते सांगते. अगं माझं सामान त्या वसंत नाही त्या बांद्र्यांना पण विचार. ते मग मुकेश बांद्रे बसले त्यांना विचार माझं सामान काय सामानाचं नाव ऐकण्यासाठी बसले बा. असं होय? अगं मी घेतलं बघ गारे गार. असं काय घेतलं की मावशी? तुला नाही माहिती? नाही मावशी. ते रविगडची माहिती आहे? रविगडची? अगं वरच्या बांद्रेवाडीतलं. अगं हो ते होय. हा त्यांच्या शेतातला कलिंगड. साऱ्या मिळवूया पोरी चला जाऊया बाजारी साऱ्या मिळवूया पोरी चला जाऊया दही दुधाच्या घागरी चला घेऊन डोईवरी दही दुधाच्या घागरी चला घेऊन डोईवरी
झालं. या नमन करण्यासाठी ज्यांनी देणगी दिली ते संदेश बांद्रे यांच्याकडून 100 रुपये, काशीराम सोनू बांद्रे यांच्याकडून 100 रुपये, वसंत अर्जुन घडशी यांच्याकडून 101 रुपया, संजय दत्तराम बांद्रे यांच्याकडून 1 रुपया, गोपीनाथ कदम मावस्कर ओमली यांच्याकडून 101 रुपया, रवींद्र घडशी यांच्याकडून 200 रुपये, प्रभाकर तुकाराम जाधव यांच्याकडून जन्म माझा झाला गोकुळाला, आनंदी गोकुळ झाला सारा. जन्म माझा झाला गोकुळाला, आनंदी गोकुळ झाला सारा. जन्म माझा झाला गोकुळाला, आनंदी गोकुळ झाला सारा. जन्म माझा झाला गोकुळाला, आनंदी गोकुळ झाला देवाच्या चरणी प्रणाम असो. देवा, आज एकांगी बोलवण्याचं कारण एवढंच ना देवा?
परंतु तिथे गेल्यानंतर कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हुकूम माझा, कायदा तुझा. ठीक आहे, यावं आपण. ठीक आहे, येतो मी. यावं आपण. काय करणार, देवाने तर आपल्यावरती फार मोठी कामगिरी संपवली आहे. 16,360 गोपिकांचा मेळा घाटमाट करून दहीदुधाचे माठ भरून यमुनेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचा आहे. परंतु ही कामगिरी आपल्या एकट्याच्यानं होणार नाही. माझ्या संगतीचा पेंद्या आहे, त्याला हात मारून पाहतो. अरे पेंद्या, रे पेंद्या, अरे पुढे लवकर ये, लवकर ये. घुंगराची माळ, चंद्रावाणी डोळा, घुंगराची माळ, चंद्रावाणी डोळा, शोधून थकलो माझे बाळ, शोधून थकलो माझे बाळ, अग बाळ, कपिला माझी तू गगा, अग बाळ, कपिला माझी तू गगा. अरे पेंड्या, अगं थांब, येतोय मी. अरे पेंड्या, अगं या आमच्या बायकोला सांगू पटत नाही. अरे तू बायको बिको राहू दे. अरे नाही, मला फोन येतोय तिचा. अगं ती गाई घेऊन गेलो रानात. अगं जायचं गेलोय, जायचं काय बघल तू. अगं नंतर येतो. राहू दे. मी तुला हात कशाला मारली? चला. अरे देवाने आपल्यावरती कामगिरी संपवली आहे. कोणती? 16,360 गोपिकांचा मेळा घाटमाट करून दहीदुधाचे माठ भरून यमुनेचा घाट चढत आहे. जाऊ दे. जाऊ द्यायचं नाही. अरे जाऊ दे, आपला काय फायदा. द्यायचं नाही. आपल्या राष्ट्राचं दहीदूध बाहेर जाऊ द्यायचं नाही. मग काय करायचं. आपणच खायचं. आपणच खायचं. मला भेटलं का खायला. हो, भरपूर भेटेल. हो. नाही भेटलं तर
दोघांच्या नाही कामगिरी होईल का? अरे नाही होणार. मग काय करायला अरे पाहिजे? माझ्या सवतीचा वाकल्या. पाकडा आहे हो त्याला आतमधून घेतो. हे आतमध्ये. अले वाकल्या. हॅलो हॅलो तुझं शिवराम साळुंके शिवराम साळुंके 100 रुपये. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. विजय झगडे गवळणीसाठी 100 रुपये. सुवर्णा बांद्रे कृष्णासाठी 200 रुपये. वसंतबाई कृष्णासाठी 100 रुपये. दत्ताराम बांद्रे लहान कलाकारांसाठी 100 रुपये. शिवांश प्रणित बांद्रे 100 रुपये. सर्व कलाकारांसाठी या सर्व देणगीदारांचं श्री बहिणीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी नारदकिर्की यांच्यातर्फे हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. अले वाकल्या वाकल्या. अरे कुठं? अरे आधी फुलं या फुलं या फुलं या. अरे आलो आलो आलो. लवकर या लवकर या लवकर या. अरे लवकर. कारे सुद्या रे ला 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 थांबना. 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 ही माझी गाय तुझवाना. ही माझी गाय तुझवाना. तिच्या विना मला नाही हो करमेना. तिच्या विना मला नाही हो करमेना. कारे सुद्या रे ला 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 थांबना. कारे सुद्या रे ला 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 थांबना. कारे सुद्या हॅलो हॅलो दत्ताराम बांद्रे लहान कलाकारांसाठी 100 रुपये. शिवांश प्रणित बांद्रे सर्व बाल कलाकारांसाठी 150 रुपये. शेवंती धनावडे ताई मावशीसाठी 100 रुपये आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये. कस्तुरी बांद्रे
कृष्णाच्या कामासाठी 200 रुपये तसेच संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये या सर्व देणगीदारांचे श्री भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी नारदगिरकी यांच्यातर्फे हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. काय व्हायचं काय 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 कशाला बोलवलास तुला तुला कुठे गेला तर तू गेला अमृत प्याला कुठला अमृत प्याला म्हणतो गेला खान लागली काय खायला लागलं अरे पाठीवर का सुटलं तर इथं कुठं खान नव्हतोय काय समजतो तुला सांगून जाऊ पटतच नाही. अरे ल लागली तुमच्या बायकोला फोन आलाय. बायकोला फोन आलाय हो काय माझा फोन स्विच ऑफ करून द्या स्विच ऑफ फोन बंद होता ना. हॅलो थांब ना जरा अजून टाइम आहे बाकी आहे बोलू नका बायकोचं नाही आहे. हॅलो दुसऱ्या बायकोचं आहे हॅलो थांब ना रात्री भेटू ना आपण एवढी अशी काय करतेस फोन नाही तुझ्या आईशीचा फोन सांग तुझ्या त्याच्या भेटू नको मा पोलीस वाजा बघ लग्न करायचं असलं माझ्यावर कर नाही तर जीव दे तिकडं विहिरीत सुक्या वावडी शिरवडीच्या जीव दे ठेव आता आणिस तर बघ परत गेला लक्षात ठेव चांगली सोडून टाकीन तुझ्या पप्पाची बायको फिक्स नाही पप्पाचा विचार आयटमचा होता का बायकोचा होता विचार आयटमचा बोलता बायकोचा बोलता इकडे अरे फोन करा होता अरे काय 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 नाका 2 पाय तुझ्या ना आयशीचा घरातून फोन होता नाही आमचा नातू कुठे गेला तिला सांगितलं अगं माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर आहे त्याला सांगितलं का देवाने कामगिरी सांगितली अरे त्याबद्दल माझा फोन सांगून टाक. अरे देवाने आपल्यावरती मोठी कामगिरी संपवली. कामगिरी संपवली होय संपली नाही अजून संपायची अजून सुदामाने आपल्याला बोलवलाय. अजून सुदामापर्यंत जायचंय कसं जायचं कसं चल नाच ठिपकं जाऊया. की आपला सुदामन बोलवलाय कशासाठी बोलवलाय. अरे मी तुला कामगिरी सांगितली ना आणि हो पण तुझ्या समोर सांगितलेली अजून बरोबर तू सांग ना त्याला. थांब आता बोल काय येईल. देवाने आपल्याला फार मोठी कामगिरी सांगितली आहे. फार मोठी कामगिरी होय काय 16 सहस्र 360 गोपिकांचा मेळा 16 सहस्र 360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दैवाचे माठ भरून यमुनेचा घाट चढत आहे. होय महाराजा त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. होय महाराजा त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचंय. होय महाराजा काय होय महाराजा त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचंय. मारू नको रे आपल्या राष्ट्राचा दैवदूत परत राष्ट्रात जाऊ द्यायचं नाही. मग कुठे व्हायचं आपणच घ्यायचं. होय मी याला इकडे जरा 1 मिनिट इकडे ये तो मारतो. अरे इकडे ये लवकर इकडे ये लवकर मी आला तो मालवण सारखा काय म्हणतात ना तू होय महाराजा हा होय
महाराजा होय महाराजा. अरे याला काय याला काय म्हणतात देवा महाराज काय बोलला तू. होय महाराजा होय महाराजा तसा नाही भगतगिरी करतात ना भगतगिरी म्हणतात ना. अरे तसली गोष्ट होय महाराजा होय महाराजा. असं त्या भानगडीत पडशील काय पडशील काय बघ काट पडी तुझ्यामुळे खास विटली ना काय असतील भक्ताची खास समजला. बोला संपला हो चला आपण चला चला लवकर चला. अगं मावशे जराशी थांब जरा तुझ्यासाठी देणगी आले बघ. शिवराम साळुंके यांनी मावशीसाठी देणगी दिलेली 100 रुपयाची. पण त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीबाईंना नाव घ्यायचंय त्यांचं. तसेच कस्तुरी बांद्रे कृष्णाच्या कामासाठी 200 रुपये तसेच संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये. नाना देसाई संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये. मुकेश दत्ताराम बांद्रे संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. आर्यन भागडे 200 रुपये. कौस्तुभ सांगले 200 रुपये. जयराम सोनू बांद्रे मुंबई 200 रुपये. या सर्व देणगीदारांचे श्री भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी यांच्यातर्फे तसेच अनिल सावंत यांच्याकडून 100 रुपये. या सर्व देणगीदारांचे श्री भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी मुंबई ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. ओ साळुंके साहेब कुठे आहात हो. ऐकाय ऐका बरं शिड्यांवर शिड्या 32 शिड्या. साळुंके साहेब ऐकताय ना. शिड्यांवर शिड्या 32 शिड्या. साळुंके साहेब ओढतात विड्या मी लावते काड्या. चला का पूर्ण बाजारी. तू दाखवल्या ती वय दाखवू दाखव. माझ्या मोठाकडे बघ. माझ्या मोठाकडे बघ. मोठ्याकडे बघू मोठाकडे बघ. दाखव. काय आला कोणाला नाही दिसलं तुला. आता फुलं काय करायचं त्याला दिसलं नाही.
चष्मा कुठे आहे तुझा? दिसल्या 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 ना? दिसल्या त्याच्यामध्ये जाणीजाती म्हातारी आहे. हा तिला विचारायचं हा तुम्ही आल्यात कुठे आणि जाणार कुठे? आल्यात आवाज कुठला आला रे? त्याला तिकट आवाज आणि त्याला काय विचारायचं आल्यात कुठे आणि जाणार कुठे? आल्यात अगं पोरीनो, आवडतं का आपल्या माळाची? आणि जाणार या म्हटलं नाही. असं ना हा 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 हे विचारतो म्हटलं तू घे. लोणी आता सर्वच काय घ्यायला आलोय ए भक्ताले अरे अय्या, हा ऑस्ट्रेलियाहून आलेला वाटतोय. सिंगापूर. आता माझ्याकडे शब्द नाहीये. नाही ना मग हेच तर कला आहे. तुम्हाला समजलं ना गावाला लो समजलं ना समजला अरे ते सगळे मराठी आहेत. हा हा गुंडा येस गुंडा आता बघायचा येस गुंडा कसा कल्पना अरे वेड्या, काय आलं आवाज तरी कशाला तुझा? हा जाया याचा लत्ता प्रतिबंध हाय काय बोलतो? होय अरे खरंच की काय? होय अरे वा, अरे माझ्या सोनुल्या. होय तुझीच वाट बघतोय ग गमड्या अरे काय बोलतो तसं? अगं तसंच बोलतोय अरे बाळा, तुझी रात्रीची झोप पूर्ण झाली की नाही? अगं नाही झोप झालं म्हणून फोन करीत होतीस ना अरे, मगापासून लोकांना वेडं बनवत होतोस की काय? बायको फोन करते, बायको फोन करते. अगं तुझ्यासाठी सांगितलं तू माझी बायको फोन करते अरे पण बोलायचं ना, गर्लफ्रेंड फोन करते म्हणून. अगं तसं कसं सांगणार अगं पहिला बायकोचा फोन माहिती पडा पाहिजे बाबा माझा नावला कुठं हाय अरे पण आता बायकोला समजलं तर काय करणार? अगं आता समजा आपण तो पळून जाऊ असं बोलतोस? अगं तू अशी काय समजते चला हातात जाऊ. हा जाऊया? हो जायचंय असं बोलतोस? होय मी सांगतो त्या ऐक मी सांगतो त्या ऐक काय? ऐक हा रस्ता बंद हो अरे पण कुणी केला? आमच्या विष्णुदेवाने अरे कोणी असू दे, या रस्त्याने आम्ही जाणार म्हणजे जाणार. अगं कधी जाते ते मी बघतो अरे बघ वेड्या. अगं जा लवकर अरे जातोच बघ. बघतो आता चला का पोरीनो? अरे वेड्या, या हातात काय घेऊन बसलोय? तुला आताला माहिती पडणार अगं तुला रात्री माहिती पडलं अरे रात्री? हा. आता काय उजाडते की काय? अगं उचलत नाही माझ्या प्रश्नाचा उत्तर दे अरे वेड्या, मगाशीच सांगितलं ना, आम्ही जाणार म्हणजे जाणार. हा रस्ता प्रतिबंध होय अरे पण कशासाठी? अगं या रस्त्याने जाऊन यायला नाही जर तुझं काय माठ सर्व काय कृष्ण देवाने आमच्या स्वाधीन करायला सांगितलं असं बोलतोस? होय. तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे की नाही? अगं येडी आहे आता काय झालं? कृष्णदेवाचा हुकूम आणि आमचा काय कायदा अरे वेड्या, त्याने विचारलंस का आल्यात कुठे आणि जाणार कुठे? रस्ता बंद आहे. तुमच्या नाही कामगिरी होणार. बाजूला व्हा. हॅलो हो तुझ्या मी काय व्हायचं नाही. अरे मी तुझ्या काय व्हायचं नाही. हा. हे म्हातारे, उभी राहा. अरे आता तू बोल. आम्ही कृष्णदेवाचे सौंदर्य. असं बोलतोस? होय, मग तुमची नावं बरे काय? नावं सांगतो. लेंद्या, सुदाम आणि वाकड्या. अरे मग तुमच्याकडे काही कायदा वगैरे असेल की नाही? आहे. मग सांग सांगतो बरं. एक.
हॅलो. पूर्वी कांसे यांच्याकडून 100 रुपये, वैदाई जोगले या संपूर्ण कामासाठी 100 रुपये, या देणगीदारांचं श्री भैदेवी नमन नाट्य मंडळ देवळातर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. हल हल ऐका पेऱ्या सुदामाची